महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाची आढावा बैठक आज आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गाळेधारकांच्या थकबाकीचा सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिकेच्या बहुतांश गाळेधारकांची मुदत 2015 मध्येच संपली आहे. शासन निर्णयानुसार 5% भाडेवाढ गृहीत धरून भाडे आकारणी सुरू करण्यात आली असली तरी केवळ 20 ते 30% व्यावसायिक नियमित भाडे भरतायत. उर्वरित गाळेधारकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढतेय. महापालिकेला अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास शहर विकासांवर परिणाम होत असल्यानं सर्व थकबाकीदारांना 31 मे 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात यावी आणि त्यानंतर थकबाकीदार गाळे सील करण्यात यावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे आणि ज्यांना नोटीस देण्यात आल्यात अशा गाळ्यांचा तातडीनं लिलाव करून पुनर्वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खुल्या जागेची थकबाकी असलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे हॉल, भाजी मार्केट आणि पार्किंग व्यवस्थेच्या निविदा प्रक्रिया तातडीनं राबवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे एजन्सीद्वारे लिलाव प्रक्रियेत देण्याचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीला उपायुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे आणि इस्टेट विभागातील कर्मचारी उपस्थित होते.